जर तुम्हालाही हॉटेलसारखा रिच, क्रीमी आणि स्वादिष्ट बटर पनीर मसाला आवडत असेल, तर आजची ही अगदी सोपी रेसिपी तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी रोहिणी अंकित म्हात्रे, रोहिणीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बटर पनीर मसाला. तुम्हाला जर माझ्या आधीच्या व्हिडिओ आवडल्या असतील आणि अजून नवीन अशा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि रोहिणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आता आपण साहित्य पाहून घेऊयात काय काय लागणार आहे ते. कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 सुकवलेल्या लाल मिरच्या, अद्रक, 10 ते 12 काजू, 8 ते 10 लसूण, 3 कांदे, 3 टोमॅटो, पनीर 400 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, 1 तमालपत्र, 3 ते 4 लवंग, 3 वेलची, 2 तुकडे दालचिनी, 7 ते 8 काळी मिरी, अद्रक लसूण पेस्ट ह्यात मी ॲड केलेला आहे मिरची आणि कोथिंबीर, जे की टोटली ऑप्शनल आहे. तिखट मसाला 1.5 चमच, अर्धा चमच हळद, अर्धा चमच धनेपूड, 1 चमच पनीर मसाला आणि अर्धा चमच जिरे. आता आपण कांदा चिरून घेऊयात. मिरची सुद्धा कट करून घेऊयात. मी मोठे मोठे तुकडे करून घेते बिकॉज हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर मिक्सरमध्ये त्याचं वाटण तयार करायचं आहे. आता आपण पनीर छान स्क्वेअरमध्ये कट करून घेऊयात. आता आपण वाटण तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपण टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर, अद्रक हे चिरून घेतलेलं आहे, ते आपण फ्राय करून घेऊयात. आता आपण कढई गॅसवर ठेवूयात. आता आपण कढई गरम झाली की 2 चमचे तेल ॲड करूयात. तेल गरम झालं की यात आपण कांदा ॲड करूयात. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यात कांदा घालूयात. कांदा 2 ते 3 मिनिट मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचा. आता आपण यात ॲड करूयात टोमॅटो. आता आपण छान मिक्स करून घेऊया. त्यात आता मिरची, अद्रक, लसूण, काजू 10 ते 12 काजू घेतलेले आहेत, कोथिंबीर, लाल मिरची छान मिक्स करून घेऊयात. आता आपण मीठ ॲड करूयात. अर्धा चमचा मी मीठ घेतलेला आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ॲड करू शकता. आता आपण थोडंसं पाणी ॲड करूयात. छान मिक्स करून घेऊयात. आता 2 ते 3 मिनिटे आपण छान शिजवून घेतलेलं आहे. आता हे थंड करत ठेवायचे आणि थंड झाल्यावरती आपण मिक्सरमध्ये छान याची पेस्ट करून घेऊ. आता आपण छान बारीक पेस्ट करून घेऊया. छान अशी पेस्ट तयार झालेली आहे, आपण पाहू शकता. आता आपण गॅसवर पातेली ठेवूया. पातेली गरम झाल्यावरती आपण त्यात 2 चमचे तेल घालूयात. 2 चमचे तेल, 2 चमचे बटर ॲड करूयात. आता बटर मेल्ट झालं की त्यात आपण गरम मसाले टाकून घेऊयात. जिरा ॲड करून घेऊयात. आपण 1 चमच अद्रक लसूण पेस्ट घालूयात. छान असं मिक्स करून घेऊयात. आता त्यात मसाले ॲड करून घेऊयात. त्यात मी तिखट मसाला घेतला, हळद, धनेपूड आणि पनीर मसाला घेतलाय. छान मसाले मिक्स करून घेऊयात.
आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते ॲड करूयात. तर मसाला शिजले हे कसं ओळखायचं? जेव्हा कडेने ऑइल सुटेल तेव्हा समजायचं की हे वाटण शिजलेलं आहे. तर आपण जोपर्यंत या वाटणला कडेने ऑइल सुटत नाही तोपर्यंत शिजून द्यायचं. आता आपण चेक करून घेऊयात. मध्ये मध्ये चेक करत राहायचं, नाहीतर मसाला करपेल. तो अजून ऑइल सुटलेलं नाही आहे, अजून थोडं शिजून देऊ. तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता आपण पाणी मिक्स करूयात. हे पाणी तेच आहे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, तेच आपण ॲड करून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात. पाणी ॲड केल्यानंतर उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं. परत चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड करू आणि थोडीशी साखर ॲड करून घेऊयात. आता आपण यात पनीर ॲड करणार आहोत. छान मिक्स करून घेऊयात आणि जास्त मिक्स नाही करायचं. जास्त मिक्स केलं तर पनीरचे तुकडे फुटतील. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. काहीकांना थिक आवडते, काहीकांना थोडी पातळ ग्रेव्ही आवडते, तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी तेवढं घालू शकता. आता बटर पनीर मसाला छान रेडी झालेला आहे. आपण कोथिंबीर टाकून छान गार्निशिंग करून घेऊया.